नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. तर दुसरीकडे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला. यानंतर आता संतोष देशमुख यांचे कुटुंब नामदेव शास्त्रींची भेट घेण्यासाठी भगवानगडाकडे रवाना झाले. तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासोबत संतोष देशमुख यांची मुलंही भगवानगडाकडे निघाली आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे पुरावे आहेत ते पुरावे नामदेव शास्त्रींना देऊन देशमुख कुटुंब न्यायाची मागणी करणार आहे. दरम्यान देशमुख शास्त्रींना कोणते पुरावे देणार आहे तेही आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कारण शास्त्रींनी बाजू घेतलेली होती धनंजय मुंडेंची आणि त्या शास्त्रींना आबादा कंपनीच्या दलित सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही धनंजय देशमुख देणार आहेत. हत्या केलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचा सातबारा सुद्धा ते देणार आहेत. तर वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपींचे लागेबांधे असल्याचा पुरावा सुद्धा संतोष देशमुख हे शास्त्रींना देणार आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमध्ये असलेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावे सुद्धा धनंजय देशमुख हे देणार आहेत. न्याय हे मुख्यमंत्री देणार आहेत म्हणून आम्ही फक्त दोन गोष्टीवर जात आहेत की इथं कुठंही जातीवाद नाही. मग जातीवाद कसा नाही हे मी पण सांगितलं पाहिजे. आत्तापर्यंत सांगत पण आलेलो आहे. 18 पगड जातीच्या लोकांना न्याय पाहिजे देशमुख कुटुंबियाला आणि न्यायाच्या भूमिकेत आम्ही सुरुवातीपासून आहेत, सगळे आहेत. आणि जातीपातीचा कसा इथं विषय येत नाही हे मी त्यांना सगळं समजून सांगणार आहे. त्यांना म्हणजे माझ्याकडे जे काही गोष्टी आहेत ज्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत त्या मी त्यांना दाखवणार आहे. आरोपीची मानसिकता काय आहे, त्यांच्यावर किती गुन्हेगारी आहे ते मी दाखवणार आहे. तसेच गावची काय पार्श्वभूमी आहे, गावात किती गुन्हेगारीचं प्रमाण आहे त्याचं पण ऑफिशियली मी जे काय सांगणार आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेलच. जातीचा विषय आहे की कुणी कुणाला टार्गेट करत नाही. जे आरोपी आहेत, आरोपीच्या व्यतिरिक्त पूर्ण समाज मग 18 पगड जातीतील लोक आहेत ते लोक फक्त न्याय मागतात. जातीचा कुठेही उल्लेख होत नाही. ती गोष्ट आम्ही त्यांना सांगणार आहोत. दुसरी गोष्ट वेदना, ज्या एक थेंब रक्ताच्या वेदना आहेत ती पूर्ण 150 ते 200 वेळेस जे अंगावर घाव झाले त्याच्या काय वेदना आहेत याविषयी एक बोलणार आहोत. आणि तिसरी गोष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक कसे होते, गावाचा आपला इतिहास काय आहे, ह्या 3 गोष्टीवरच आम्ही त्यांना बोलून आम्ही परत येणार आहोत. जे त्यांनी वक्तव्य केलं ते करायला नव्हतं पाहिजे एवढं वाटतं. ज्यावेळेस वकील जरी असला ना, म्हणजे न्यायाधीश जरी असला तरी दोन्ही वकिलाचा तो आज बाजू ऐकून घेतो आणि नंतर त्याचं मत मांडतो. मला एवढंच वाटतं त्यांनी म्हणजे आम्हाला समजा ते इथे जरी आले नसते, फक्त त्यांनी आमचं वक्तव्य तरी ऐकून घेतलं पाहिजे की घटना कशामुळे झाली किंवा काय मागचं याच्या मागचं कारण आहे आणि नंतर त्यांनी त्यांचं वक्तव्य करायला हवं होतं. म्हणून त्याचं आज दुःख कुठंतरी वाटतंय की त्यांनी आमची न ऐकता त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य पण असं होतं की एका चापटीचं एक चापट खाल्ल्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी हत्या केली. आज आमचे वडील आमच्यात नाहीयेत तर आमची मानसिकता काय असेल, आज आम्ही काय करायचं. आज आमचे वडील नाहीयेत तरी पण आम्ही आज न्याय मागतोय.